पुढची बातमी कोटावरून नागपूरला येणाऱ्या एमआर ट्रॅव्हल्सच्या एसी स्लीपर बसमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर येते। धावत्या बसमध्ये आग पेटवून अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा धक्कादायक व्हिडिओच आता समोर आलाय। आग पेटवली तेव्हा अनेक प्रवासी एसी स्लीपर बसमध्ये झोपलेले होते। अनुचित प्रकार घडला असता तर अनेक प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचला असता। जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर सध्या संपर्कात आहेत। प्रवीण, काय हा प्रकार होता? पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आली आहे? धक्कादायक म्हणजे या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये। आता पोलिसांचं म्हणणं असं आहे की हे सगळं प्रकरण हे आरटीओच्या अंतर्गत येतं, कारण की हायवेवरती हा सगळा प्रकार झाला आहे। ही बस कोटा राजस्थानहून निघाली होती आणि नागपूरकडे येत होती। रस्त्यामध्ये या व्यक्तीनं, हा जो व्यक्ती दिसतोय व्हिज्युअल्स मध्ये, तो अंमली पदार्थाचं सेवन करत होता आणि चक्क त्याने तिथं एक काहीतरी त्याच्याकडे फिल्म सारखं होतं, त्याच्यामध्ये तो ती वस्तू जाळत होता। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता परिवहन विभाग, आरटीओ आणि हायवे जे पोलीस असतात त्याची एक वेगळी विंग आहे, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन कारवाई करणं आवश्यक आहे। त्यामुळे आता व्हिडिओ पुरावे आहे, तिकीट्स उपलब्ध आहे प्रवाशांच्या आणि या बसचा नंबर माहित आहे आणि सीसीटीव्ही पण उपलब्ध आहे। पण एमआर ट्रॅव्हल्सच्या वतीनं सुद्धा कुठली कारवाई करण्यात आली नाही आणि पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाहीये। त्यामुळे आता हे सगळं प्रकरण आता एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पुढे आलंय। आता तरी पोलिसांना जाग येते का, हा खरा प्रश्न आहे। खरं आहे। धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।